क्रांतिसिंहांच्या जीवनावरील चित्रपटाच्या टीझरला प्रचंड प्रतिसाद. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित पत्री सरकार 1942 या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. अत्यंत रोमांचकारी आणि क्रांतिसिंह यांच्या जीवनचरित्राचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल विटा शहर, हनुमंतवाडी परिसर, खानापूर, कडेगाव तालुका, वाळवा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतिसिंहांच्या जीवनावरील या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाची झलक दर्शवणारा टीझर विटे शहरात प्रदर्शित करण्यात आलाय. पत्री सरकार 1942 या चित्रपटाच्या टीझरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावरून चित्रपट लोकप्रिय ठरेल व महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ विटा आणि विटा हायस्कूल यांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विटा हायस्कूलमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेची शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेत माधवराव मोहितेदादा, ॲडव्होकेट सुभाष पाटील, प्राध्यापक विलासराव पाटील, भाई सुभाष पवार, प्राध्यापक पांडुरंग शितोळे, मुख्याध्यापक जाधव सर, ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, ॲडव्होकेट स्वाती पाटील, इंद्रजित पाटील, तानाजी धनवडे, रणजित पाटील, संग्रामसिंह देशमुख, माहुलीकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. या शोभायात्रेने छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते यशवंतराव चव्हाण, हनुमंतराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले. शोभायात्रेच्या समारोपानंतर विशाल जाधव यांच्या भागीरथी मोशन पिक्चर्स या कंपनीच्या वतीने निर्माण करण्यात येत असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील जीवन प्रसंगावर काढण्यात येणारा सिनेमा पत्री सरकार 1942 याचा टीझर रिलीज करण्यात आला. या प्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कुटुंबियांसमवेत एडे मच्छिंद्र गावातील ग्रामस्थ अभिमन्यू पाटील, प्राध्यापक विनायकराव जाधव, माजी प्राचार्य शिवाजीराव जाधव, फिल्म डायरेक्टर मनीष अनसुरकर यांचे सहकलाकार, त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय महिंद यांनी केले. बातमी संकलन संजय लाकडे, क्रांती न्यूज, विटा.